नमस्कार, आपण पाहत आहात SB9 मराठी। पाहुयात आजच्या विशेष घडामोडी। पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालय या ठिकाणी दिनांक 3 मार्च 2026 मंगळवार रोजी कन्या सबलीकरण माध्यमिक विभाग जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कराटे येल्लो बेल्ट परीक्षा उत्साहात पूर्ण वातावरणात संपन्न झाली। उद्घाटन प्रसंगी सगळे समूहाचे मालक व उद्योजक प्रमोद सगरे यांनी कराटे खेळाचे महत्त्व व संरक्षणासाठी त्याचे फायदे विद्यार्थ्यांना सांगितले व या बेल्ट एक्झामसाठी कराटे प्रशिक्षक जितेंद्र कांबळे सर यांनी परीक्षेचे सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच ब्लॅक बेल्ट धारक संचिता चव्हाण, श्रुती शिंदे तसेच सर्व कराटे खेळाडूंनी परीक्षेचे परीक्षण केले। या कार्यक्रमाच्या आरंभी ज्येष्ठ शिक्षिका प्रीती नरुले यांनी उपस्थिती दर्शवली व स्वागत केले। या ठिकाणी या बेल्ट एक्झामसाठी 70 ते 75 हून अधिक मुलींनी सहभाग नोंदवला। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट SB9 मराठी पलूस। कन्या सबलीकरण माध्यमिक विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्या माध्यमातून पंडित विष्णू दिगंबर ज्युनियर कॉलेज या ठिकाणी कराटे प्रशिक्षण येल्लो बेल्ट एक्झाम घेण्यात आली। आज आपल्याबरोबर ते प्रशिक्षक आहेत, त्याच्याबद्दल त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया। कांबळे साहेब नमस्ते। हां नमस्कार। आज या ठिकाणी किती विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि त्यांना कशा पद्धतीने ट्रेनिंग देण्यात आलं? जिल्हा परिषद कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार आपण आज या ठिकाणी जिल्हा परिषद अंडर तुम्ही प्रशिक्षण दिलं। एकंदरीत सहभाग कशा पद्धतीने होता आणि वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांच्या अनुषंगाने आपण त्यांना प्रशिक्षण दिलं, आपला अनुभव काय होता त्या संदर्भात सांगतो? हां तर ऑगस्ट 2025 पासून माननीय जिल्हाधिकारी काकडे साहेब आणि माननीय शिक्षणाधिकारी लोंढे साहेब यांच्या संकल्पनेतून कन्या बाल सबलीकरण हा एका विषयावरती त्यांनी प्रत्येक शाळेत म्हणजे ज्या शाळांमध्ये 500पेक्षा जास्त मुले आहेत अशा सांगली जिल्ह्यातल्या 50 शाळा त्यांनी निवडल्या आणि त्या 50 शाळांच्या वरती जे ब्लॅक बेल्ट कोचेस आहेत त्या आमच्यासारख्या कोचेसना त्यांची नेमणूक त्या शाळेवरती केली आणि ऑगस्ट महिन्यापासून आम्ही दर शनिवारी सकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये त्या सर्व मुलींना ग्राउंडवरती घेऊन त्यांना ह्या सेल्फ डिफेन्स या विषयावरती त्यांना ट्रेनिंग दिलं। यामध्ये वेगवेगळ्या किक्स असतील, पंच असतील, त्यानंतर चॉप्स असतील, वेगवेगळे रोड फाईट टेक्निक। तर हे मान्य अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून पूर्णपणे विनामूल्य असं आम्ही हे ट्रेनिंग दिलेलं आहे। वेळोवेळी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन मीटिंग्स अटेंड केलेल्या आहेत। तर या शाळेमध्ये जवळपास 380 ते 400 मुली ह्या प्रशिक्षण घेत होत्या, परंतु परीक्षेला बसताना थोडंसं उदासीनता जाणवली की आज रोजी फक्त 76 मुली ह्या आज परीक्षेला बसल्या होत्या आणि त्या सर्व मुलींनी आज येलो बेल्टची परीक्षा दिलेली आहे आणि मला खात्री आहे या सर्व मुली पास होतील। सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे सराव केलेला होता, सगळ्यांचं चांगलं प्रॅक्टिस दिसून आलं आणि माझ्या मते भविष्यातही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असंच मुलींना स्वसंरक्षण करण्यासाठी सक्षम करण्यासाठी या योजना परत आणि लागू ठेवाव्यात। पुढचे जे बेल्ट्स आहेत मुलींना ऑरेंज असेल, ग्रीन असेल, ब्ल्यू असेल, तर हे बेल्टसुद्धा मुलींना मिळवावेत किंवा त्यांना त्यासाठी सुद्धा जिल्हा परिषदेनं सहकार्य करावं, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहकार्य करावं आणि एक अतिशय स्तुत्य उपक्रम या लोकांनी राबवलेला आहे आणि आम्ही गेले 30 वर्षे या क्षेत्रामध्ये आहे। आम्ही या त्यांच्या नियोजनाचं स्वागतच केलेलं आहे आणि भविष्यातसुद्धा या मुलींना ती संधी द्यावी आणि त्या मुलींना खरोखर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सक्षम बनवावं अशी माझी एक प्रशिक्षक म्हणून प्रामाणिक इच्छा आहे। पंडित विष्णू दिगंबरचे क्रीडा शिक्षक सावंत सर आज आपल्याबरोबर आहेत। सर नमस्ते। नमस्ते। आज या ठिकाणी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि अशा पद्धतीचं एक प्रशिक्षण एक नवीन उपक्रम जिल्हा परिषद माध्यमातून आपल्या शाळेमध्ये राबवण्यात आला, एकंदरीत विद्यार्थिनींना याच्या सहभागामध्ये कशा पद्धतीने सर्व
शिक्षकांच्या आणि तुमच्या प्रशिक्षकांच्या आणि तुमच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण मिळालं, याचा फायदा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने झाला आणि तुमच्या शाळेला याचा फायदा कशा पद्धतीने झाला या संदर्भात तुमचं थोडक्यात मत. कन्या सबलीकरण माध्यमिक विभाग जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कराटे येलो बेल्ट परीक्षा कन्यांचं सबलीकरण व्हावं हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे. आणि यामध्ये आमचे पंडित विष्णू दिगंबर विद्यालय पलुसकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था अध्यक्ष श्री उदय परांजपे व सर्व संचालक मंडळ अशा उपक्रमांना चांगला प्रतिसाद देत असतात. त्याबरोबरच मुख्याध्यापक श्री तानाजी करांडे यांचेसुद्धा मार्गदर्शन व प्रेरणा चांगल्या पद्धतीनं या उपक्रमाला मिळालेले आहे. ऑगस्टपासून श्री जितेंद्र कांबळे सर कराटे प्रशिक्षक म्हणून आमच्या विद्यालयामध्ये प्रत्येक शनिवारी भेट देऊन 8 ते 10 असा प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवत होते. त्याबरोबरच आज 3 मार्च 2026 रोजी परीक्षा येलो बेल्ट परीक्षा पार पडलेली आहे. त्यासाठी त्यांचे कराटेचे ब्लॅक बेल्ट धारक खेळाडू त्याबरोबरच कराटे खेळाडू या सर्व खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी परीक्षण चांगल्या पद्धतीने पार केलेलं आहे. आणि त्याबरोबरच आमच्या विद्यालयातील कन्या विद्यार्थिनींनी चांगल्या पद्धतीनं कराटेचं सादरीकरण करून या परीक्षेत यश संपन्न करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.